रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 1 शक्तिकांत दास. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर हे शक्तिकांत दास आहे. तसेच मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना हे 1 एप्रिल 1935 साली झालेला आहे. तसेच मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना हे RBI ॲक्ट 1934 नुसार करण्यात आलेला आहे. RBIचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे आणि मित्रांनो, RBIचे सध्याचे गव्हर्नर हे शक्तिकांत दास आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 25वे गव्हर्नर आहेत. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, विनेगार हे कोणते जलीय द्रावण आहे? विनेगार हे कोणते जलीय द्रावण आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 3 ॲसिटिक आम्ल. विनेगार हे ॲसिटिक आम्ल जलीय द्रावण आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, चिंच, आंबा आणि द्राक्षे यामध्ये टार्टरिक आम्ल असते. संत्रा आणि लिंबू यामध्ये सायट्रिक आम्ल असते. दहीमध्ये लॅक्टिक आम्ल असते. मुंगीमध्ये फॉर्मिक आम्ल असते. केळीमध्ये मॅलिक आम्ल असते. लोणीमध्ये ब्युटेरिक आम्ल असते आणि मित्रांनो, गहूमध्ये ग्लुमॅटिक आम्ल असते. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, दहीमध्ये कोणते आम्ल असते? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे लॅक्टिक आम्ल. पुढील प्रश्न आहे, सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 3 देवमासा. सर्वात मोठा सस्तन प्राणी हे देवमासा आहे. पुढील प्रश्न आहे, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. तसेच मित्रांनो, संविधान सभेबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. संविधान सभेची स्थापना हे 6 डिसेंबर 1946 साली झाली आणि मित्रांनो, संविधान सभेची एकूण सदस्य संख्या हे 389 एवढे होते. फाळणीनंतर सदस्य संख्या हे 299 एवढे झाले. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष हे सच्चिदानंद सिन्हा हे होते. सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून 9 डिसेंबर 1946 साली निवड झाली. त्यानंतर मित्रांनो, संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड 11 डिसेंबर 1946 साली झाली. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, संविधान सभेचे उपाध्यक्ष हे HC मुखर्जी हे होते. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 2 डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग. पेनिसिलिनचा शोध हे डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी नवीन राज्य निर्मितीचे कलम काय आहे? खालीलपैकी नवीन राज्य निर्मितीचे कलम काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 3 कलम 2 नुसार. नवीन राज्याची निर्मिती हे कलम 2 नुसार केली जाते. पुढील प्रश्न आहे, रयतवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू झाली? रयतवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 4 1820 साली. रयतवारी पद्धत हे 1820 साली सुरू झाली. पुढील प्रश्न आहे, महालवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू झाली? महालवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 4 1819 साली. महालवारी पद्धत हे 1819 साली सुरू झाली. पुढील प्रश्न आहे, कलम 32 हे संविधानाचे आत्मा आहे असे कोणी म्हटले होते? कलम 32 हे संविधानाचे आत्मा आहे असे कोणी म्हटले होते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कलम 32 हे संविधानाचे आत्मा आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. पुढील प्रश्न आहे, भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोण आहेत? भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 1 डॉक्टर होमी भाभा. भारतीय अणुविज्ञानाचे जनक हे डॉक्टर होमी भाभा हे आहेत. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता?
खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 कोयना. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हे कोयना आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? खालीलपैकी चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 वसंत सागर. चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव हे वसंत सागर आहे. पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 तोरणा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम तोरणा किल्ला जिंकला. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोळसाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीखोरे कोणते? खालीलपैकी कोळसाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीखोरे कोणते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 वेनगंगा आणि वर्धा खोरे. वेनगंगा आणि वर्धा खोरे हे कोळसाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीखोरे आहेत. पुढील प्रश्न आहे, NCRF हे धोरण कशा संबंधित आहे? NCRF हे धोरण कशा संबंधित आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 शिक्षण. NCRF हे धोरण शिक्षण संबंधित आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा.